तर मित्रांनो, आज आपण आलो आहे नाशिकमध्ये. तर एक मॅडम आता करंटली खूप व्हायरल आहेत पुरणपोळीसाठी. तर नमस्ते मॅडम, काय नाव आहे तुमचं? नमस्कार दादा, माझं नाव आहे वैशाली. ओके, तर हे काय बनवतं? हे आपण बनवतो खानदेशातली प्रसिद्ध खापरावरची पुरणपोळी. अच्छा, हो. हे टिपिकल महाराष्ट्रीयन आहे म्हणजे पूर्ण. हो. हो, हे बघा, हे पुरण आहे आणि हे चपाती. हे गव्हाचं आहे की मैद्याचं आहे? पूर्णपणे गव्हाची ही पोळी. अच्छा, हो. तर तुम्ही बघू शकतात की मॅडमचं हे बघा प्रोसेस कसं आहे. बाकीच्यांचं खूप वेगळं असतं, जसं पराठा बनवतात ते तसं पुरणपोळी बनवतात, बट यांचं स्टाईल बघा खूप वेगळं आहे. बघा, वा बाई. आणि यांची जे साईज आहे, मला माहिती नाही की तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठे एवढं मोठा साईजचा भेटेल. तुम्ही असं कुठं बघितलं आहे की मॅडम की पहिलेपासून असंच बनतो? नाही, मला तर जसं मी शिकले ना, अच्छा, तर ते मला असं वाटलंच नाही की आपण काही कमी करतोय बॉस. मला चांगलंच वाटलं, माझी मी कला म्हणजे मला. हो, ती एवढं साईज म्हणजे पहिलेपासून म्हणजे हे बघितलंय की तुम्ही सुरुवात केली की लोक छोटे देतात, तर चला आपण थोडं वेगळं ट्राय करूया. ते काय असतं ना, प्रत्येकाचं एक टॅलेंट असतं, ते स्वतःहून समजून घेण्याचं कलेविषयी. आणि आपण जे काम करतो ना त्याच्यात तळजोड करणं हे आपल्या हातात असतं. ते काम कसं पद्धतीने करायचं बरोबर. बरं आहे, म्हणजे एवढं मोठं. आणि प्राइस असं म्हणजे किती ठेवलंय याची? याचे 80 रुपये, असं प्रदेश आपले 150 रुपयाला असते पोळी. अच्छा, कारण की तिकडे आपले एक्स्ट्रा चार्जेस असतात म्हणून तुम्ही रेट वाढवतात. हे ना, बोला बोला. काम खरं तर हे ना खूप कष्टाचं काम आहे. हा, ते तर आहे. हे काही मशीनचं काम नाही. आणि ह्या गोष्टीचा ना विचार केला पाहिजे खरं तर या कलेचा. अच्छा, त्याच्या मागे जी मेहनत आहे ना, हा, खूप महत्वाची आहे. नाही, ते तर आहे. चुलीजवळ जरी बसलो ना आपण तर आपल्याला हिट होतो आणि ते डोळे वेगळे जळतात. ते काही सोपं काम नाही ते. हा, नाही, ते तर तुम्ही बरोबर बोलता. त्या मेहनतीचा पैसा घेतो आपण. हा, त्या कष्टाचा पैसा त्यामुळे असं आपण कोणाकडून जास्त घेतो जास्त नाही घेत. हा, लेकिन 80 आणि 150 पण एकदम नॉर्मल रेट क्वालिटी आहे. पण छान आहे आपल्याली, क्वांटिटी पण चांगली आहे, पुरण पण भरपूर असतं पोळीमध्ये. हा, आणि म्हणजे मांडा बघितला तुम्ही, बघा किती मोठा मांडा आहे. हा, नाही, ते तर आहे. नाहीतर काहींचे अगदी छोटे छोटे असतात. छोटे मांडे असतात. नाही, बरं आहे. आणि म्हणजे हा पूर्ण गावाचा आहे हा. अच्छा, आणि तुम्ही एकटे व्यवसाय करतात की तुमची टीम आहे काय? माझी टीम आहे, माझ्याकडे 7-8 बायका आहेत. अच्छा, ते करतात. हो, माझा ग्रुप असं सणाच्या वेळेस खूप गर्दी पण असते आपल्या इथे. अच्छा, हो, मग तेव्हा तुमची पुरी टीम असते बनवायला? टीम असते. आणि म्हणजे असं तुम्ही लग्नाचे ऑर्डर काय घेतात? लग्नाच्या ऑर्डर्स घेते मी. अच्छा, म्हणजे त्याचं काय प्राइस काय असतो त्याच्या टायमाला? होलसेलला रेट वेगळे असतात. अच्छा, थोडं कमीच असतो अंदाजा. ओ, आणि हे पूर्ण घरी बनतो? हो, पूर्ण. अच्छा, वा. हे बघा, हा रेडी होत आहे थोडं. आणि गॅस आणि चुलीचा म्हणजे चुलीवरचं जेवणाचं काय डिफरन्स काय वाटतो? डिफरन्स काय एवढं हे नाहीये, फक्त एवढं आहे की आपल्याला जर चुलीवर बनवलं तर आपल्याला आपल्या गावाकडची फिलिंग येते. बरोबर आहे. आणि गॅसवर करण्याचं कारण मेन म्हणजे असं आहे, आपला व्यवसाय हा माझा. आता आपण काय आता कमी प्रमाणात काम नाही करत. माझ्या सणाला 1000, 1500, 2000 मांडे असतात. बरोबर. तर एवढ्या क्वांटिटी मध्ये करायचं म्हणतात मला गॅसचा उपयोग करावाच लागणार. ते म्हणजे त्याच्यामध्ये थोडं फास्ट होतं आणि आपण जास्त क्वांटिटी जास्त ऑर्डर घेऊ शकतो. हा, चुलीवरचं म्हणजे ते स्लो पकतो, वेळ लागतो त्याला. बरोबर आहे, असं त्याच्या मागचं कारण. आणि आता तर आपल्याला गॅस टंचाई झाली म्हणून आता पूर्ण ऑर्डर मी चुलीवरच करते. आणि माझ्या कस्टमरला खूप छान वाटतंय. चुलीवरचं जेवण सगळ्यांनाच मस्त वाटतंय. असं तुम्ही हे पोळी अलावा अजून काय बनवतात मॅडम? पोळीच्या ऐवजी मी बघा उकडीचे मोदक पण फेमस आहेत माझ्यावाले. जर पोळीचे मोदक नाही, उकडीचे मोदक, उकडीचे मोदक. ओके, याच्या ऐवजी म्हणजे आपण हे पण फेमसच आहे आणि उकडीचे मोदक सुद्धा आपले फेमस आहे नाशिकमध्ये. ओ, नाईस. आणि म्हणजे त्याचे काय प्राइसेस असतात? तो 30 रुपयाला एक असतो. 30 रुपयाला एक. तसं मी दिवाळीच्या फराळांचं पण करते मी सर्व. अच्छा, म्हणजे कोणी असं कोणाला आता यायचं असं ट्राय करायचं तर आता बनवून ठेवतात की ऑर्डरवरच असतं? ओ, वा, बरं आहे. कसं असतं ना, माझे प्रदर्शन असतात ना, त्याच्यामुळे त्या गोष्टी होतात. कारण की कधी असं होतं आपलं बघा, आता माझं सिलेक्शन झालं समजा, आता मला दिल्लीसाठी सुद्धा मला बोलवण्यात आलेले. अच्छा, फोन आलाय दिल्लीवरून? पण ते आता कधी होईल हे काही निश्चित नाही. लेकिन आलंय की मला त्यांनी सांगितलंय की आपण तुमचं सिलेक्शन करणार आहे बस. अच्छा, ओ, बरं आहे. आणि याची असं शेल्फ लाईफ म्हणजे काय, किती वेळ चालतो हा? तो 3 दिवस टिकतो. 3 दिवस टिकतो. कारण की जे हे भांड आहे ना, आपलं मातीचं भांड आहे. आणि याच्यावर त्यांना खमंग असा खरपूस भाजला जातो तो. अच्छा, म्हणजे त्याच्यातलं जे पुरण असतं ना पूर्ण ड्राय होतं.
पूर्ण असं पूर्ण रवेदार होतं. पुरणाच्या पोळीतलं कसं असतं ते अगदी जागेवर असतं. जर समजलं तुम्ही एवढीच असली तव्याची पुरणपोळी ती एवढीच असते, म्हणजे तेवढ्याच जागेत पुरण असतं. अच्छा, म्हणून लोकांना काय वाटतं याच्यात पुरण कमी आहे म्हणून असं वाटतं, पण तसं नाहीये. आपण तव्याच्या पोळ्या 4 करू तेव्हा ही एकच पोळी तयार होते. एकच पोळी. नाही ते म्हणून तुम्ही बघू शकता बघा, एंड पर्यंत पुरण आहे. पुरे एकदम बघा कोण्या कोण्यामध्ये आहेत, एकदम मस्त बनवलंय भाई. आता हा एक साईडचा रेडी झालाय का? आपल्याला नाही त्याच्यात जाईल का? तर हे बघू शकतात तुम्ही, रेडी झालं आमचं. हे बघा भाई काय दिसतोय, एक नंबर, म्हणजे खूप भारी. जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल ना तर तुम्ही ऑर्डर बुक करा आणि पुरणपोळी घ्या. आणि फोन नंबर काय मॅडम? माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8010 ओके 39 95 27. ओके, थँक्यू मॅडम.